जेव्हा राजा धन धान्य वस्त्र असं जे काही आहे संपत्ती दुसऱ्यांना देऊ लागला, दान करू लागला, त्यावेळेस राणी साहेब प्रधानाच्या समोर म्हणायची, झाली हंडी, झाली हंडी, झाली हंडी. आणि असं राणीचं बऱ्याच वेळेस प्रधानाने ऐकून घेतलं होतं. आणि प्रधान जे काही ऐकलंय ते तिथल्या तिथे सोडून द्यायचं ना आपल्या मार्गाला लागायचा. काही दिवस गेले, राणीच्याही मनात प्रश्न पडला नाही आणि राजाच्याही मनात प्रश्न पडलेला नाही. आणि तो प्रश्न प्रधानाच्या मनात पडला. कोणता? तर राजाची कन्या उपवर होऊन बराच काळ गेलेला आहे, तर राणी साहेबाला आणि राजा साहेबाला याची कल्पना द्यावी असं म्हणत राजा आणि राणी सिंहासनावर बसले असतेवेळी प्रधान राजाकडे गेला आणि म्हणू लागला, राजे साहेब, या गावामध्ये हे तुम्ही आहे, त्या गावामध्ये ते तुम्ही आहे, ते गाव सुंदर आहे, त्या गावचा चर्मन खूप सुंदर आहे, या गावचा चर्मन खूप चपळ आहे. असं म्हणत तो स्वतःच्या मनाशी म्हणू लागला, कारण त्याच्या तोंडात राणीनं म्हणलेलंच बोल पडलेलं होतं, झाली हुंडी, झाली हुंडी, झाली हुंडी. आणि थोडा थांबून लगेच प्रधान म्हणू लागला, राजाला घाबरत प्रधान म्हणाला, राजे साहेब, मला असं वाटतंय की आपण आपल्या राजकन्येचा विचार विनिमय करून घ्यावं. आणि असं बोलून प्रधान तिथून निघून गेला. काही दिवस गेले, राजाने या गोष्टीवरती विचार केला आणि प्रधानजीचे म्हणणे ओळखून घेतले. आणि काही दिवसांनी राजाने देशोदेशीच्या राजपुत्रांना पसंतीसाठी आमंत्रित केले. सर्वांच्या पसंतीप्रमाणे सोयरिकीचा योग जुळून आला. एका सुशील राजपुत्राशी राजकन्येचा विवाह ठरला आणि साखरपुडा झाला. सर्वांना आहेर उपचार झाला. सर्वांच्या हातावरती साखर दिली, राणीच्या हातावरती साखर दिली आणि राजकन्येच्या हातावरती साखर दिली, राजपुत्राच्या हातावरती साखर दिली, इकडच्या राजांच्या हातावरती साखर दिली. साखर खाऊन सोयरीक पक्की झाली. आणि ज्यावेळेस राणी साहेब साखर खात होती त्यावेळेस ती परत एक वेळेस म्हणू लागली, झाली हंडी, झाली हंडी, झाली हंडी. हे राणीचं बोलणं राजपुत्राच्या वडिलांनी ऐकले. आणि त्यावेळेस काहीच बोलले नव्हते आणि सर्वांनी राम राम चमत्कार नमस्कार मानाचा मुजरा करून निघून गेले. सर्वजण तेथून निघून गेले. आणि काही दिवसानंतर लग्नाची तारीख जवळ आली आणि राजकन्येच्या वडिलांनी बोलवण्यासकट लग्न करायचं ठरवलं. त्या बोलवण्यामध्ये काय काय होतं माहितीये का? 11 हत्ती, 21 घोडे, 51 गाई, 1.25 क्विंटल सुवर्ण मुद्रा, 2.25 क्विंटल रौप्य मुद्रा आणि आहेर उपचार शिदोरी रथामध्ये लवकर देऊन राजपुत्राच्या घराकडे पाठवून दिले. रथ वाड्याच्या बाहेर गेला तेवढ्यात परत एक वेळेस राणी म्हणली, झाली हुंडी, झाली हुंडी, झाली हुंडी. प्रधान हेही ऐकून गप्प बसला, काहीच बोलला नाही आणि राजालाही काही बोलला नाही आणि स्वतःच्या मनाशीही काही बोलला नाही. आणि लग्न उद्या आहे म्हणजे आज राजकन्येला नेण्यासाठी एक रथ पाठवला गेला. कुठून? राजपुत्राच्या घराकडून पाठवला गेला. पण तो रथ राजकन्येच्या दरबारात आल्यानंतर असं सर्वांना समजलं की तो रथ राजकन्येला नेण्यासाठी आलेला नव्हता, तर आपल्या होणाऱ्या राणी हिंदबाईसाठी एक फरमान घेऊन निरोप देण्यासाठी तो पत्र राजवाड्यात आलेला होता. त्यावेळेस सर्व राजवाड्यामध्ये हाहाकार चालू झाला. राजकन्येचा अपमान झाला. राजा चिंताग्रस्त झाला. प्रधानाने ते फरमान उघडून राजासाहेबांच्या समोर वाचून दाखवू लागला. त्या फरमानामध्ये असं लिहिलेलं होतं, माननीय मेहरबान, बुद्धिवान, ज्ञानवान, दयावंत, सुशील कुलवंत राजेसाहेबांच्या चरणी माझे दंडवत. तुमची हंडी न करून घेता, तुमची बोलवण न होऊ देता होणाऱ्या राणी हिंदबाईसाठी एक फरमान लिहून
दिला. प्रधानजींनी लगेच म्हणजे उशीर न करता राणीसाहेबांना दरबारात बोलावून आणलं आणि सर्व प्रकार विचारलं गेलं. त्यावेळेस राणी म्हणू लागली, क्षमा नसावी महाराज, तुमचा ताप कमी होईल म्हणून मी झाली वंडी बोळवण अशी मी म्हणत गेले आणि इवायाने मलाच बोलवून पाठवले. राजाचे हे शब्द ऐकताच राजाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली महाराज आणि राजाने संतापामध्ये खडग उचललं आणि राणीसाहेबांची मानच उडवली महाराज. पुत्रलुटी मोहाच्या